अस्सलामुअलैकुम, वेलकम बैक टू माय अनदर व्लॉग. कशा हो सगळी? मोप टाइम बाद आहे ना मी व्लॉग बनवत आहे. रमजान सुरू झाल्याशी माझं एक पण लॉंग व्हिडिओ अपलोड नाही चॅनलवर माझ्या. काही माझी थोडी हेल्थ इश्यू आहे, 3-4 मी व्हिडिओ नाही शूट करून अपलोड करत आहे. सैरीशी इफ्तारी घेऊन काम, बस हे काम रमजान में आता कामच नाही खपे है. हर लेडीज हर घरातला होस आहे प्रॉब्लेम. आणि फायनली आज आहे ना मी डोळे चेकअप करे जात आहे का की ना मला निस्ती चक्कर करते है, शायद डोळ्याचा नंबर आहे. आणि स्कूल टाइमचे ना मला चष्मा होता, पण मोप वर्षा झाली मी चष्मा एकदा पण नाही लावलो आहे, नाही चेकअप केलो आहे. ते ज्या दुकानात जात आहे ना मी, ते आमच्या आईला पहिला आठवत परोसी. आणि मी आहे ना डेडीसोबत एकदा व्हिजिट केला होता, माझी डेडी आली होती तेव्हा. आणि चला तुम्हाला दाखवता. ह्या उरणचा आहे ना राजपाल नाका आहे, आणि ह्याचा सामने दिसते आहे ना तर त्यांचा दुकान आहे. चला आतून जाऊन तुम्हाला दाखवता. पण एक बेस्ट पण बेस आहे. खर्च बघतो. सगळ्यात पहिले ना माझं डोळ्याचं चेकअप झालं. मी माझ्यासाठी चष्मा पसंत करून घेतला. आणि ह्या आहेत ना म्हणजे मी शूट करत होतो, मी जास्ती काही शूट नाही केला. ते दादा बोलतात तुमचा ब्लॉगर आहो काय, ते आम्ही बोलले हो आम्ही यूट्यूबवर व्हिडिओ बनवून शूट करून टाकतात का, असं करा तुम्ही शूट. पण मी जास्ती काही केला नाही. आणि ह्या आहेत ना सरफराज आमच्या चॅनलचं नाव देतात त्यांना सर्च करून की ह्या आमचं चॅनलचं नाव आहे. त्या लोकांनी पण आमच्या चॅनलला आहे ना सबस्क्राईब केलं नाही, आमचे ते आईला पण परोसेस झाले. बता उनको चॅनल बघा अरे ना, यूज चॅनल आहे. मी आता रिसेंटली गेलो आहे बघा, करंजा इकडनं गेलो, परत वराटीला फिरायला गेलो बाईक घेऊन, महाड आंबेर. हे आपलं तुमचा चिपोलच्या समोर, कारंजाच्या समोरचा चिपोल बंदराडी काय बोलतो हे पण त्याच्याच आहेत. मस्त बिल रेडी झाला. हा झालाय आमचा बिल रेडी. काय 900 किलोमीटर कंटेंट पाहिजे फायनली माझा चष्म्याचा काम झाला आहे. 2 दिवसाच्या बाद माझा चष्मा मिळेल. आणि दादाचे आणि सरफराजचे आहेत ना बातीच नाही खपत होते. 2 जण गाववाले मिळले ना काही मोप दिवसाच्या बाद. मी ते एकदा गेला होता, डेडी संगत व्हिजिट केला होता. तुम्ही पण जा. कलेक्शन मोप बेस आहेत आणि एकदम रिजनेबल प्राइस आहे. मी जास्ती काही शूट नाही केला आहे. आता मी जात आहे घरा. सांजची इफ्तारीची तयारी करायची आहे. चला आता सांच्याची इफ्तारीची तयारी करत आहे. आम्ही मटन खिमा बनवत आहे संबोशासाठी. त्याच्यासाठी मी कढईला तेल गरम करत ठेवला होता आणि 3 कांदे घेतले होते बारीक चॉप करून. आता त्यांना बेस आहे ना मी पोलून घेईन कांद्याला ब्राऊन होसर. कांदो माझं पोलून झालो आणि मी टाकीन त्यातला 3 चिमचे वल्लो मसालो. त्यांना पण बेस मी पोलून घेईन. आणि ह्या आहे मटनचा किमा चॉप केलेला. त्यातला मी आहे ना पहिले शिकला हळद, काली मिरची आणि नमक लावून ठेवला होता मॅरिनेशनला. त्यांच्या बाद आहे ना मी कांद्यातला बेस पोलून घेईन त्यांना सगळा. बेस पोलून झाल्यावर मी एक मॅगी मसाला टाकला आहे आणि चिकनचा एव्हरेस्ट मसाला आहे, थोडीशी हल्दी पावडर. त्यांना पण सगळ्यांना मी बेस मिक्स करून घेईन. आणि 5 मिनिटासाठी आहे ना मी ढाकून ठेवीन थाली मारून, त्यांचा पाणी सुटेसाठी थोडा. आणि 5 मिनिटाच्या बाद मी खोलून बघल्यावर आहे ना त्यातला थोडेसे मटर टाकीन. माझ्या हिसाबाशी मी टाकले, तुम्ही कमी जास्ती करू शकता. बेस त्यांना पण मिक्स करून घेईन मी. थोडीशी कोथिंबीर आणि पुदिना टाकला आहे मी आहे, थोडीशी गार्लिशिंगला. मी संबोशासाठी हा ऐसा पुरा सुक्का बनवता है, नाही ते खिमा ऐसा थोडा ऐसा लबलबीत असते पावासाठी खायसाठी. पण मला संबोशासाठी हवा आहे तो आम्ही पुरा ऐसा सुक्का बनवता है. आणि ही रेडीमेड आहे ना मी संबोशाची पट्टी आणली होती. तिनातला संबोसे बनवू आपण. दाखवता मी हे थोडा गव्हाचा पीठ आहे संबोसे चिपकोईसाठी.
आणि हा आमचा खिमा आहे रेडी झाला आहे. चला संभोसे लपटूया. चला आता आहे माझी बहिणीचे ना संभोसे बनवायला घेतला आहे आणि मी शूट करायला बसला आहे. तसंच ठेवला आणि मी ना इफ्तारीचा ऐसा नाही केलाय. बेस नाही वाटत ऐसा की इफ्तारी आपण दस्तरखानवर टाकतो सांची इफ्तारी करायला आणि आपण शूट करून यूट्यूबवर टाकतो. म्हणजे मला असं वाटतं की कोणच्या घरात आहे कोणच्या घरात नाही आणि आपले व्हिडिओ बघून खाली पिली त्यांना ऐसे एक माणसाची सोच येते ना की आईला ह्यांचा दस्तरखान बघ किती माशाला भरदार वाटते हे आणि आमच्या काहीच नाही. तर आम्ही इफ्तारीचा शूट नाही करून टाकणार, फक्त संभोशाचीच रेसिपी टाकली आहे मी. आणि सगळ्यांनी रमजान महिन्यातला दुआ करा की माझा चॅनल मोनेटाईज होते आणि मोनेटाईज झालं का तुम्हाला खबर इन्कम यायला चालू होते. ज्या दिवशी माझी इन्कम येईल ना त्या दिवशी मला गरिबांची मदत करायची. मला पण मला स्वतःचं घर बांधायचं आहे अशी माझी सोच आहे. आणि मी माझ्या हस्बंडला माझ्याशी मोठो दर्जो दिलाय यूट्यूबवर यायसाठी. असं नाही की मी एकटीच बनवता, मी माझ्या हस्बंडला घेतलोय संगत की माझ्या एक सपोर्टला माणूस आहे. आणि मला हे यूट्यूबचं रास्तो पण त्यानेच दाखवले नाही. माझ्या घरच्या माणसांना काही प्रॉब्लेम आहे माझं यूट्यूब चालवण्याशी नाही माझ्या हस्बंडला आहे. तेव्हा आहे ना मी माझ्या पक्षी दर्जा मी माझ्या हस्बंडला दिलो आहे की माझ्या संगत ते पण उभे राहतील सकाळ यूट्यूबला, ते पण बोलतील पण नाही की होय माझ्या सपोर्टला ऐसा. तर सगळ्यांनी दुआ करा की माझं ह्या रमजानला आहे ना चॅनल मोनेटाईज होऊन दे आणि बस इन्कम यायला चालू झाली ना ते मला गरिबांची मदत करायची. मला माझं स्वतःचा घर बांधायचं आहे. माझ्या मला आम्मीची ख्वाहिश पुरी करायची आहे. जी 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 तिची ख्वाहिश आहे ना ती बरोबर दिमागात ठेवलं आहे की तिला काय हवं काय नाही. तर बस इतकाच करायचं आहे म्हणा. तेव्हा माझ्या चॅनलला आहे ना लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त माझे व्हिडिओ बघा ते व्ह्यू करतील. दुसऱ्यांना पण शेअर करा, तुम्ही पण बघा. आणि हा आहे ना संभोसे मी फ्राय करे घेतले आहेत का ते माझ्या बिल्डिंगला आहेत ना म्हणजे यूपी बिहारचे भाभी लोकी पुरे रमजानचे 30 आहेत ना त्यांची बासना आहे. त्यांची बासना आपण खायची आपल्या गोष्टी द्यायचं नाही की त्यांना 15 रुपये. त्यांच्यासाठी मी पण ऐसा बनवतोच याचा. माझी कोकणीची रेसिपी ना बनवत आम्ही माझी रेसिपी बनवून मी त्यांना देताना बासनावरती त्या लोकांना मोप पसंत येतात. आणि जो आपला कोकणी मसालो आहे ना लाल त्याला मी लगरायचा बनवून काही दिला तर त्याला मोप पसंत येते. सांच्या टायमात अशी खलती चाली बिलेला आहे ना बोलतात पण बाकी तुमची रेसिपी मस्त होती टेस्टी लागली. एक अलगच मला फिलिंग येते की चल इतक्या मी कोकणीचे आहे. कोकणी म्हणजे खाली मी माझ्या बिल्डिंगलाच कोकणी आहे, बाकी मस्जिद मुळातला आपल्यापैकी कोकणी माणसा मोप आहेत. आणि चला तर सांजची आहे ना रोजो सोरेची तयारी करायची सगळं. आणि हाया माझे संभोसे आणि भजे बनवून रेडी झाले आहेत. मिळतात मग बेगुनच नेक्स्ट व्हिडिओतला. अल्लाह हाफिज.